खेड्यातली लोक कामासाठी फक्त इथे येतात, फक्त कामासाठी इथे येतात. पगार पण तेवढाच पाहिजे, हे पण पाहिजे, कर हद्दवाढ नको आहे त्यांना. कोल्हापूर आता खड्डेपूर म्हणलं तर चालेल. आणि कोल्हापूरचे जे भकास आहे ते भकासच ठेवलेलं आहे, नवीन काही केलेलं नाही. म्हणजे गोष्टी ज्या पुणे मुंबई ज्या डेव्हलप झाल्या त्याच्यापेक्षा एक शहराने पण आपण किंवा क्वचित त्यांच्या जवळपास पण आपण नाही आहे. कोण कसा वाटत जसा येतोय मागचा थांबतोय. ॲम्ब्युलन्स आली तर त्याला वाट सुद्धा मिळत नाही. तो निम्मा माणूस तो गार पडतोय त्या. नमस्कार, टी व्ही नेक्स्ट मराठीच्या आवाज कोल्हापूरच्या या विशेष सत्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. मी ज्योती. आज आपण आहोत गंगावेश चौक या नेहमी गजबजलेल्या वाहनांनी गजबजलेल्या एरियामध्ये. प्रथम दर्शनी तर इथं वाहतूक कोंडी ही समस्या दिसते. जाणून घेऊया इथल्याच लोकांकडून काय आहेत कोल्हापूरच्या समस्या. नमस्कार सर, आपलं नाव? माझं नाव सुनील पाटील. काय वाटतंय कोल्हापूर समोर काय समस्या आहे? तर या प्रभागापुरतं बघायचं झालं, इथं ही जुनी शाहू उद्यान बाग आहे. इथं ज्या लोकांना म्हणजे वयस्कर लोक आहेत, ज्यांना रंकाळा फिरायला जायला जमत नाही, त्यांच्यासाठी आज वॉकिंग ट्रॅक ते नव्हता पहिला पूर्वी, तो आता पूर्ण खराब झालेला आहे. अक्षरशः दुर्दैवी परिस्थिती आहे तिची. दुसरी गोष्ट, इथं KMT बस स्टॉप होता की इथं फुलेवाडी असून दे, बालिंगा असून दे, ते सगळ्यात जोडणारा स्टॉप होता, तो बंद आहे पूर्ण. 1-2च KMT चालू आहेत. परत इथं तुम्हाला बघायला गेलं तर इथं कचरा उठावते वेळेवर होत नाही. अंतर्गत जे गटर रस्ते आहेत, आता मेन रोडचे रस्ते ते सगळे झालेले आहेत. जे गल्लीबोळ आहेत, अंतर्गत जे रस्ते आहेत ते अजून पूर्ण झालेले नाहीत. गटर लाईन झालेलं नाही, ड्रेनेज लाईन झालं नाही. जवळजवळ 30 वर्ष झाली इथं बदललेलं नाही. हां, त्यामुळे अंतर्गत आतल्या साईडला कोणीही बघत नाही. मग ते झालं पाहिजे. बाहेरच्या साईडचे रस्ते ते सगळे झालेले आहेत. बाकी काय एवढी समस्या इथं नाही. तुम्हाला काय वाटते की ह्या समस्या मिटण्यासाठी काय उपाय असतील? उपाय म्हणजे आता जी मागची जी सगळी सत्ता होती काँग्रेसच्या हातात होती, तो बदल व्हायला पाहिजे. आता नवीन चेहरे यायला पाहिजे आणि युतीच्या उमेदवारांना तिथं निवडून द्यायला पाहिजे. कित्येक वर्ष काँग्रेसचेच सरकार आहे आणि कोल्हापूरचे जे भकास आहे ते भकासच ठेवलेलं आहे, नवीन काही केलेलं नाही. 30-35 वर्ष यांच्याकडे सत्ता, यांनी काही केलेलं नाही. नवीन काहीतरी व्हायला पाहिजे. आता थेट पाईलमेनचंच बघितलं असेल, ते अजून चालू आहे. लहान पोरं आता मोठी झाली तरी अजून त्यांचं पाणी आपल्याला मिळालेलं नाही. महानगरपालिकेत युतीची सत्ता आलेली नाही. काँग्रेस राष्ट्रवादीवाल्यांचीच होती. ते आता बदल. तुम्ही कार्यकर्ते आहात? हां, मी कार्यकर्ताच आहे. मग उभारणार आहात? आता एक रंकाळा स्टँड प्रभागातून मी इच्छुक आहे. मग तुम्ही निवडून आल्यावरती काय उपाययोजना करणार आहे? नगरसेवकांचं काय काम असते? लोकांना मूलभूत सुविधा पोचवणं. मूलभूत सुविधा म्हणजे काय? रोज कचऱ्याची गाडी रोज येणे, भागा स्वच्छता होणे, स्वच्छ पाणी मिळणे, ह्या मूलभूत सुविधा आहेत. असं काय मोठ्या आमदार लेवलचं खासदार लेवलचं काम नाही नगरसेवक. मूलभूत सुविधा पोचवण्याचं काम नगरसेवकांचं आहे. त्या दृष्टिकोनात काम झालं पाहिजे. नमस्कार सर, आपलं नाव? संदीप बुचडे. काय वाटते कोल्हापूर समोर? आता आपण गंगावेश या एरियामध्ये आहे, तुम्ही इथलेच आहात काय? मी इथलं आहे, माझा व्यापार इथंच असतो. काय वाटते तुम्हाला एक स्थानिक इथं व्यापारी म्हणून इथं समस्या काय काय आहे? समस्या म्हणजे काय, ते समोर दूध कट्टा एवढा भारी बांधलाय करते, तिथं म्हशी बांधायला जागाच केलेलं नाही. म्हशी ते कशा पाहिजे बांधलेल्या आहेत, त्यांना म्हशी बांधायला दावणच केलेलं नाही, नुसता कट्टा बांधला आणि सोडून दिले. त्या मंडईची पण तशी अवस्था, शेतकरी बसायची राहिली, सगळी व्यापारी बसते, शेतकऱ्यांना बसायला जागा नसत्या किंवा स्वच्छता नसत्या. ते तेवढं तिकडे लक्ष द्यायला पाहिजे महानगरपालिका. आणि पहिला ते मेन म्हणजे दूध कट्ट्याचं व्यवस्थित करावं पाहिजे. सगळं शेण रस्त्यावर आली आणि इथं गटरीचं पाणी पण येते बाहेर कायम. पाऊस नसला तरी गटरीचं पाणी बाहेर असतं. ते गटरीचं काम तेवढं पहिला केलं पाहिजे. अजून मेन समस्या ह्या 3 आहेत. आणि अजून काही रिक्षा तर काय पाहिजे, गंगावेश सोडून ते दूध कट्टा सोडून सगळा रिक्षा स्टॉपच झाला आहे. बघेल तिकडे गंगावेशच्या सगळ्या रिक्षाच असतात. आता आम्ही इथं आल्या ट्रॅफिकची खूप म्हणजे इथं वाहनांची गर्दी खूप आहे, ह्याचा त्रास होत नाही ना. हा रिक्षा स्टॉप, तो रिक्षा स्टॉप, तिथे रिक्षा स्टॉप, इकडे रिक्षा स्टॉप, सगळ्या रिक्षा अस्वस्थ कशा पाहिजे लावलेल्या असतात रिक्षा. त्यांना पण काय नियम बियम काय ते घालून द्या. तेवढे 4 दिवस करतात, परत आणि परत हायचं चालू आहे. मग इथल्या रिक्षावाल्यांचे अध्यक्ष नाही आहेत? आहेत की, पण अध्यक्षच ऐकणार कोण आहे? इथे सगळी आपल्या कोल्हापुरातली मन आहे माहिती ना, मीच सगळ्यात मोठा असं आहे. मग आता काय इथं उपाय केला पाहिजे असं वाटतं? आता ते प्रशासनाने ठरवायचं काय उपाय करायचे, ते आम्ही काय सांगणार. सुचवू शकताय ना? नाही, फक्त शिस्त लावा व्यवस्थित प्रत्येकाला, एवढीच आहे. नमस्कार, आपलं नाव? बाबासाहेब जाधव. काय वाटते कोल्हापूर समोर काय समस्या आहेत? समोरच्या भरपूर समस्या आहेत कोल्हापूरच्या.
कचरा उठाव नाही किंवा कुत्री भरपूर आहेत. काही परवा गायीसुद्धा रोडवर तशाच सोडतात, मसरं रोडवर सोडतात. काठीनं जर मारलं तर एकूण तर त्या मसरासनी जर असे जरा दिवसलं तरीसुद्धा एखादी काठी एखाद्या फेकून मारतात किंवा गाडीवनी काठी मारतात. म्हणजे दोरासनी मारायचं नाही, बरोबर आहे, मान्य आहे. खरं त्याला आता पर्याय नाही. ट्रॅफिक भरपूर आहे, कोण कोणाला वाट देत नाहीत. ह्या बाजूने गेले की तो दुसरा त्या बाजूने येतो. इलेक्ट्रिक गाडी जी झालेली आहे, इलेक्ट्रिक गाडीला हॉर्न येत नाही. अंगाव येतोय का काय होतोय, तो हॉर्न वाजवत नाही आणि काय नाही. पुढं आल्यानंतर काय म्हणतोय, ए तुला दिसतंय का नाही. हा विषय म्हणजे असा बाईकचा आहे, त्या बॅटरीच्या गाडीचा म्हणजे हा विषय हॉर्नच वाजवत नाही. दोन्ही बाजूने येतात, कुठेही शिरतात आणि निघून जातात. काय वाटतं याच्यावर उपाय काय काय? काहीतरी उपाय आता ह्या सरकारनं काहीतरी केला पाहिजे, किंवा अतिक्रमण आहेत किंवा काही साईडला ट्रॅफिकचं आहे नियोजन आहे, ते ट्रॅफिकसुद्धा नियोजन त्यांचं बरोबर नाही आहे. ते जेवढ्यापुरते येतात तेवढी पावडर लावतात आणि निघून जातात. झाले की झालं, परत ते साईडला येत नाहीत. काय तटलंय काय नाही तटलंय कोणाचं लक्ष नाही, अधिकाऱ्याचं कुठल्याला लक्ष नाही. सिग्नलला गाड्या तटल्या, सिग्नलला गाड्या गेल्या की सिग्नलला काय होते, डाव्या साईडला जायचं का उजव्या साईडला जायचं ते सुद्धा त्या सरकारला, जे आजचे ट्रॅफिक सरकार आहे किंवा काय त्यांचं हे आहे, त्यांना ते नियोजन ते लावत नाहीत. त्याला डाव्या साईडला जायचं आहे, उजव्या साईडला जायचं, त्याला मध्य सरळ पुढं जायचं आहे, ते सुद्धा ती सांगू शकत नाही. कोण कसा वाटत तसा येतोय, मागचा थांबतोय. ॲम्ब्युलन्स आली तर त्याला वाटसुद्धा मिळत नाही. तो निम्मा माणूस तो गार पडतोय त्यात दवाखान्यामध्ये न्यूजवर. कोण कोणाला वाटच देत नाही. पहिल्यासारखे दिवस हे राहिलेले नाहीत. मनमानी सगळा कारभार चालला आहे. आणि मावा खाऊन थुकतात किंवा हे करतात, त्यांच्या गळ्यात लुटकी बांधावी त्यांनी, आणि लुटकी बांधल्यानंतर कनी तिने त्यात थुकावं आणि बाजूला ते लोटकं ठेवावं मावा. आणि आज गांजाचा प्रकार आहे. आज युवा पिढी एकदम भरभरून गेलेली आहे. प्रत्येकजण उडतोय गांजा देतोय, प्रत्येकजण उडतोय गांजा देतोय. हे काय चाललंय या आपल्या भारत देशात, काय चाललंय म्हणायचं. हां, गांजा सेवन करायला तुम्ही हे सगळं सरकारनं हे केलं का, परवानगी दिली आहे काय. त्यांच्यावर कठोर कारवाई करा, त्यांना काहीतरी शिक्षा द्या, आणि शिक्षेमध्ये तरतूद काहीतरी चांगली करा. त्याचा धाक नाही, डिव्हिजनचा धाक नाही, पोलिसाचा धाक नाही. कोण वाटेल तसं येतोय, कसा पण त्याला दादागिरी करतोय, तो निघून जातोय. नमस्कार, आपलं नाव? माझं नाव प्रमोद कांबळे, तुम्ही इथले रहिवासी आहात? कोल्हापूरचे रहिवासी. काय वाटते कोल्हापूर समोर काय समस्या आहे? कोल्हापुरात आता जास्तीत जास्त ट्रॅफिक आणि खड्ड्याची समस्या जास्त आहे. इथं रस्त्यात का नाही खड्डे जास्त झाल्यात. अजिबात रस्ते कुठलेही चांगले नाहीत. कुठल्याही एरियात जावा तुम्हाला रस्ते म्हणजे एकदम खराबच मिळणार तुम्हाला. त्यामुळे आम्हाला कुठल्याही गाडीला, टू व्हीलरला असून दे, नाहीतर याला लय त्रास म्हणजे अतिशय त्रास झाला. मग असं तुम्हाला वाटत नाही का रस्ते छोटे आहेत आणि गाड्या जास्त वाढल्यात त्यामुळे होत असेल हे? आता कसं ही माझ्या अंदाने 100% हद्दवाढ व्हायलाच पाहिजे. या हद्दवाढ नसल्यामुळे सगळीच खेड्यातली लोक कामासाठी फक्त इथे येतात. फक्त कामासाठी इथे येतात. पगार पण तेवढाच पाहिजे, हे पण पाहिजे, कारण हद्दवाढ नको आहे त्यांना. हद्दवाढ ही झाली पाहिजे, त्याशिवाय या सभ्यासानी काय हेच होणार नाही, म्हणजे पर्याय राहणार नाही. हद्दवाढ ही झालीच पाहिजे, आणि लवकरात लवकर हद्दवाढ होऊन लोक म्हणजे याच्या शहराची सुधारणा करता आली पाहिजे, असं माझं तर म्हणणं आहे. नमस्कार, आपलं नाव काय? नमस्कार, माझं नाव स्वप्नील पाटील. काय वाटते तुम्हाला कोल्हापूर समोर काय समस्या आहेत? कोल्हापूरच्या समस्यामध्ये तर सगळ्या कोल्हापुरात समस्याच आहेत. म्हणावं तसा कोल्हापूरचा विकास झालेला नाही, किंवा या कोल्हापूरच्या बाबतीत जे ॲडव्हान्स व्हायला पाहिजे होतं ते काही झालेलं नाही. आता रस्त्याची परिस्थिती बघितली तर सगळ्यात वाईट परिस्थिती कोल्हापुरात रस्त्याची आहे. सगळीकडे रस्ते किंवा बाकीच्या म्हणजे गोष्टी ज्या पुणे मुंबई ज्या डेव्हलप झाल्या त्याच्यापेक्षा एक 4 आणे पण आपण किंवा क्वचित त्यांच्या जवळपास पण आपण नाही आहे. मग भले हद्दवाढ असू दे, रस्ते असू द्यात, किंवा नागरिकांना मिळणाऱ्या सुविधा असू द्यात, या बाबतीत कुठल्याही कोल्हापुरात म्हणजे हे सुविधा झालेल्या नाहीत. भरपूर कोल्हापूर मागं आहे. म्हणजे राजकारणाच्या नेत्यांच्यामुळं असो किंवा इतर कोणत्याही गोष्टीमुळं असो, कोल्हापूर आपलं खूपच मागं आहे असं मला वाटते. काय यासाठी उपाय काय, जे नेते काय उपाय वाटतोय तुम्हाला? यासाठी काय, आता जे सत्तेत आहेत ते ह्यांच्यावर ढकलतात, हे त्यांच्यावर ढकलतात. मग विकास कोण करणार? जे सत्तेत आहेत तिन्ही फंड आणून तिन्ही विकास केला पाहिजे, तिन्ही यावर उपाययोजना आणल्या पाहिजेत. निदान रस्त्याचं तरी काम करू द्यात. जे रस्ते केले आहेत ते आता कोल्हापुरात बघितले तर सगळं खड्ड्यातच आहे. म्हणजे रस्त्यात एवढे खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता आहे का रस्ता खड्ड्यात हेच कळत नाही, अशी परिस्थिती आहे. मग याच्यावर या राजकारण्यांनी कोल्हापूरसाठी सगळ्यांनी मिळून प्रयत्न करून कोल्हापूर एक चांगलं करावं. आज राजाराम महाराजांची जयंती आहे, त्यानिमित्तानं आपल्याला म्हणजे असं बोलावं वाटते की
त्या महाराजांनी ज्या सुविधा दिल्या किंवा ज्यावेळी तिने प्रगती केली ते त्यावर अजून तिथनं झाली तेच सोर आहे. निदान तिने त्यावेळी केलं तरी आता शाहू महाराजांनी धरण बांधलं किंवा राजाराम महाराजांनी किंवा शाहू महाराजांनी बऱ्याच सुविधा आरक्षण म्हणा सगळ्या गोष्टी म्हणा, पण या नेत्यांच्या वादामुळे कोल्हापूर मागं राहिले असं एक माझी प्रतिक्रिया आहे. नमस्कार, टी व्ही नेक्स्ट मराठीमध्ये आपलं स्वागत. आपलं नाव काय? कृष्णात चौगले. तुम्ही नेहमी इथं या एरियामध्ये असता का? असते काय वाटतं या एरियामध्ये सगळ्यात जास्त समस्या काय काय आहेत? इथं जास्त समस्या म्हणजे एक म्हणजे पार्किंगची व्यवस्था काय नाही आहे. बाहेर गावनं येणारी लोक पार्किंग, इथं पार्किंगची व्यवस्था काय नाही आहे. आणि हे जे पार्किंग आहे काय, हे पार्किंगची व्यवस्था काहीतरी केली पाहिजे. ह्याला हे देवासमोर जे पार्किंग होतं किंवा गटरीच्या बाहेर रस्त्यात मध्य रस्त्यात पार्किंगपर्यंत येते, त्याची व्यवस्था काहीतरी केली पाहिजे. त्याच्याशी महानगरपालिकेनं काहीतरी त्याचा निवाडा केला पाहिजे. इथं म्हणजे शिस्त काय नाही आहे. पार्किंगची व्यवस्था नसल्यामुळे शिस्त काय नाही आहे. इथं KMT लागत्या किंवा हे जे देवाच्या समोरचं पार्किंग आहे ह्याची काहीतरी व्यवस्था झाली पाहिजे. दुसरं काही नाही आहे. पाणी येतं का इथं? इथं पाण्याच्यावर काय समस्या नाही आहे. सगळी व्यवस्थित आहे. काय वाटतंय मग तुम्हाला ह्याच्यावर काय उपाय करता येईल? काय हा वन वे होता, हा वन वे ठेवावा. तिकडून हा रोड चालू आहे. वन वे असल्यामुळं इथं वाहतुकीची कोंडी काही जास्त होणार नाही. इथं वाहतुकीची कोंडी जास्त होत्या. कोल्हापूर समोर काय समस्या वाटतं? कोल्हापूरचे डबरे तेवढे सगळे मुजवून टाकावेत. कोल्हापूरला कुठल्याही गलीत जर गेला असा तर रोड अजिबात व्यवस्थित नाही आहे. पण सगळीकडे गेल्यानंतर कंबरेचा अक्षरशः खुळखुळा झालेला आहे. मग खड्डे मुजवल्यावरती हा प्रॉब्लेम संपेल असं वाटतंय? संपेल. खड्डे मुजल्यानंतर हा प्रॉब्लेम संपेल. गाडी फास्ट जाईल आणि वाहतुकीची कोंडी होणार नाही. नमस्कार, आपलं नाव काय? माझं नाव ईश्वर किरण पाटील आहे. काय वाटतंय इथं या एरियामध्ये किंवा कोल्हापूर समोर काय समस्या आहेत? कोल्हापूरची सगळ्यात मोठी समस्या म्हणजे रस्त्यात असलेले डबरेच भरपूर आहेत. रस्ता कमी आणि डबरेच जास्त आहेत. पूर्वी डबरे पडले तर महानगरपालिका असू दे किंवा प्रशासन असू दे, हे डबऱ्यांमध्ये डांबरीकरण पहिला खडी टाकून डांबर टाकत होते. आणि आत्ता जे चालू झाले, आता डायरेक्ट बुरूम टाकतात आणि त्याच्यावर रोलर फिरवतात. त्यामुळे तो खड्डा काय भरून निघत नाही. त्यातली परत खडी साईडला होत्या आणि परत अपघात ॲक्सिडेंट हे होण्याचे चान्सेस भरपूर आहेत. त्यामुळे प्रशासनानं याच्याकडे लक्ष द्यावं. माझी विनंती आहे की बुरूम न टाकता त्याच्यामध्ये खडी डांबरी करून ते पॅचेस लावावे. पहिल्यांदा हे पॅचेस डांबरीचे असायचे आणि आत्ता जे पॅचेस आहेत ते बुरूम टाकतात आणि त्याच्यावर रोलर फिरतात. त्यामुळे होणारा चिखल, त्यामुळे गाडी स्लिप होण्याची शक्यता असते किंवा त्या मुरुमवरनं गाडी पडण्याची, चाक फिरण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रशासनाने याची काळजी घ्यावी. आणि ट्रॉफिकचं म्हणला तर ट्रॉफिक हे जामच झाले, म्हणजे जाईल तिकडे ट्रॉफिक हे आहेच. त्यामुळं अतिक्रमणचा विषय आहे. अशा बऱ्याच समस्या कोल्हापुरात आहे. प्रशासनानं त्याच्याकडे काळजी घेण्याची गरज आहे. पावसाळ्यात सगळ्यात जास्त जाणवणारी समस्या कुठली? पावसाळ्यात सगळ्यात जास्त जाणवणारी समस्या म्हणजे गटरी हा प्रामुख्याने विषय आहे. तुम्ही जर इथं गंगावेशमध्ये आला तर हे समोरचं गटर आहे, हे जरा जरी पाऊस पडलं तर हे तुंबते आणि त्यातनं पाणी बाहेर येऊन इथे ढास, रोगराई पसरण्याची चिन्हे भरपूर असतात. त्यातूनच आपल्या इथं शेतकरी बांधव भाजी विकायसाठी येतात. त्यांच्या बी समस्या आहे, त्यांना बसायला जागा होत नाही. त्यानंतरनं पार्किंगची सुविधा नाही आहे. त्यानंतर तसं म्हणला तर आपले अतिक्रमणमध्ये येणारे जे फळ विक्रेते असतील किंवा हे असतील, ह्यांना बी काहीतरी जागा करून प्रशासनानं व्यवस्थित जागा करून किंवा कॉलम टाकून त्यांना जागा ही इथं उपलब्ध करून देण्याची गरज आहे. शिस्त ही लावण्याची खूप गरज आहे. तुम्ही इथं रहिवासी आहात का व्यवसाय करता? तसं बघायला गेलं तर आम्ही एक रहिवासीच आहे इथले. रहिवासी म्हणून तुम्हाला काय त्रास जाणवतो इथं? रहिवासी म्हणून जाणवते म्हणजे पार्किंगची इथं सुविधा नाही आहे. दुसरी गोष्ट, हे येणारं ट्रॉफिक जे रस्ते जाम होतात ते ट्रॉफिकची व्यवस्था इथं नाही आहे. सिग्नल नसल्यामुळं इथं खूप अडचणी आहेत. दुसरी गोष्ट, पार्किंग इथं नाहीच आहे. पार्किंगची बी प्रशासनानं व्यवस्था करावी किंवा असे रस्त्यावर मार्क ऑइल पेंटनं किंवा ह्याने बाबा पार्किंगची व्यवस्था वेगळी, जाण्या डिवायडर म्हणा, रस्ता थोडा मोठा झाला पाहिजे. आता इथे मागे तुमच्या दूध कट्टा दिसतोय, हां,
हा बांधलेला तर आहे सुस्थितीत, पण इथं काही याच्याबद्दल बऱ्याच लोकांनी आता काहीतरी प्रॉब्लेम सांगितले. तुमचं काय मत आहे ह्याच्याबद्दल? हा दूध कट्टा बांधला आहे. हा ॲक्च्युली ऐतिहासिक दूध कट्टा आहे आपला. तर ह्याचं काम बऱ्यापैकी झाले, पूर्ण म्हणता येत नाही. फक्त विषय काय आहे, ह्याचं लवकरात लवकर शुभीकरण करून जे काय तुम्ही उद्घाटन निधी आणला आहे ह्याचं उद्घाटन लवकरात लवकर करून जे आपले मत्स्य बांधव आहेत त्यांच्या विचारात घेऊन आणि काय करायला लागते हे लवकरात लवकर काम होणं पूर्ण गरजेचं आहे. आता कसं होते, ॲक्च्युली आज जागा नसल्यामुळं म्हशी बाहेर बांधल्या जातात. तुम्हाला दिसलं तिथं बाहेर बांधल्यामुळं ट्रॉफिकचा अडथळा आहे. हे आता जे त्यांचं सामान पडले म्हणजे जे खडे असेल वाळू असेल हे महानगरपालिकेतनं लवकरात लवकर उचलून हे इथली स्वच्छता करायला पाहिजे. त्याच्यानंतरनं जे शेण साठते ते खत निर्मितीसाठी न्यायला पाहिजे. ही सर्व महानगरपालिकेची जबाबदारी आहे. त्यामुळं हे महानगरपालिकेनं रोजच्या रोज हे करायला पाहिजे. हे काम रखडलंय का अजून? हे आता काम का रखडले, कसं रखडले याची आपल्याला काही कल्पना नाही. खरं जे डोळ्यानं दिसते हे बरोबर आहे. कधीपासून रखडले? हे आता नाही म्हणला तर गेले एक पावसाळा सुरू झाल्यानंतरनं म्हणजे मे नंतरनं रखडलेच काम त्याच्या आधी सुरू होतं, काम सुरू होतं. नमस्कार सर, आपलं नाव काय? संदीप पाटील. तुम्ही इथं व्यावसायिक म्हणून आहात की रहिवासी? भाजीपाला व्यवसाय. बरं, इथल्या ह्या एरियामध्ये किंवा कोल्हापूर समोर समस्या काय वाटतात तुम्हाला? सध्या आमच्या एरियात सांगायचं तर पार्किंगची समस्या सर्वात जास्त आहे. रोडवर अत्यवस्थ गाड्या पार्क केल्या जातात आणि त्यानंतर मंडई देतात, त्यामुळे तिकडे जाम इथे सगळं इकडं बरोबर सगळीकडे जामचा समस्या फक्त जास्त आहे. ट्रॅफिक जामची समस्या जास्त आहे. यामुळे काय वाद वगैरे होण्याच्या घटना? तर होत्यात. फोर व्हीलर पण घालतात इथं जाण्याची, टू व्हीलर जाण्याची रस्ता नसताना यात फोर व्हीलर पण घालतात. त्यामुळे वाद हे होतातच, दररोज वाद होतात. काय वाटते तुम्हाला, ह्याच्यावर काय उपाय होईल? नाही, पार्किंगची एक सोय करावी महानगरपालिकेनं. इथं मुतारी वगैरे संडास बाथरूम वगैरे नाही, लेडीजची पण गैरसोय वगैरे होत्या. त्यामुळं लेडीजसाठी मुतारी आणि संडास बाथरूम वगैरे व्हावं. नमस्कार, आपलं नाव? समीर शेख. तुम्ही इथं रहिवासी आहे का व्यापारी आहे? रहिवासी आम्ही इथलं जवळचंच आहे, इथं असते दिवसभर. मग आता तुम्ही इथं दिवसातला बराच वेळ इथं काढताय, तर तुम्हाला इथं प्राथमिक काय समस्या वाटतात? प्राथमिक समस्या म्हणजे मेन म्हणजे ट्रॅफिकची समस्या आहे. कोल्हापुरात ट्रॅफिक फार आहे, पार्किंगला जागा नाही आहे. पार्किंगची जागा करायला पाहिजे महानगरपालिकेने, तिची सोय करायला पाहिजे. हा एरिया तुम्हाला स्वच्छ वाटतो का? स्वच्छता पण नाही एवढी असते, साफसफाई एवढं नाही, जसं पाहिजे तसं नाही आहे. साफसफाई नाही आहे तशी चांगली, साफसफाई पण व्हायला पाहिजे. पार्किंगचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे कोल्हापुरात. ही सगळ्यात गाड्यांना पार्किंगला जागा नाही, रोडला ट्रॅफिक भरपूर झालेलं आहे, रश भरपूर आहे. ते त्याच्याशी करायला पाहिजे. कोल्हापुरात आहात तर बरेच ठिकाणी फिरला असाल. हां, कोल्हापूर समोर काय समस्या? कोल्हापूरमध्ये मेन समस्या ही पार्किंगचीच आहे. आम्ही एकदा जर घरी गेलो तरी कोल्हापूरला परत यायला बघत नाही. आता फुलेवाडीतच राहतो आम्ही, ते आता जावळा गणपती आहे ना, तिथे एवढं ट्रॅफिक जाम होते की तिथनं यायला नको वाटते. जवळजवळ 1.5-2 तास लागतात यायला कोल्हापुरात. 5 मिनिटाची वाट आहे की 1.5-2 तास लागतात याला. एवढी मोठी काय कारण वाटतंय हे ट्रॅफिकचं? रोड पार्क आहेत, मेन रोड पार्क आहेत. तिथे एकदम म्हणजे 4 रोड आहेत, चौक आहे तिथे. हद्दवाढबद्दल तुमचं काय मत आहे? हद्दवाढ बघा, आता तो नेत्यांचा प्रश्न. आता सुविधा व्हायला पाहिजे तर हद्दवाढ व्हायला पाहिजे. मग ह्याबद्दल काय मत? हद्दवाढ व्हायला पाहिजे, हद्दवाढ व्हायला पाहिजे. ग्रामीण लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या समजून घेऊन पण हद्दवाढ करायला पाहिजे. नमस्कार सर, आपलं नाव? एन.डी. पाटील, खुपिरीपैकी शिंदेवाडी, करवीर तालुका. बरं, काय वाटते कोल्हापूर समोर काय समस्या आहेत? काय कोल्हापुरात सगळी मानसिक परिस्थिती सगळी संतुलन बिघडल्यासारखं झाले. एक तर हे राजकारणाचा प्रॉब्लेम, दुसरी गोष्ट काविळीचे पेशंट जास्त वाढायला लागल्यात. कुणाचंही काही लक्ष नाही. हे कॉर्पोरेशनची ती अवस्था, इलेक्शनचा प्रोग्राम जाहीर झाला आहे त्यामुळं कोण कुणाकडे लक्ष देत नाही आणि काय नाही. ग्रामीण भागातल्या किंवा ग्रामीण जनतेच्या ज्या सुखसुविधा काय लागतात त्याही कोणीही कुणाला देत नाही. ह्यांच्याकडे तुम्ही रोज इथे येता का? रोज मी कोल्हापूरला आहे. काय समस्या वाटतात कोल्हापुरात तुम्हाला? कोल्हापुरात काय पाण्याची कायमची समस्या आहे ती आहेच. कावेळी वाढत्या ज्या आरती त्या आरती पाण्याचीच समस्या आहे. म्हणजे दूषित पाणी आहे. दूषित पाणी, राजकीय समीकरण एकदा ढवळले की खालच्या लेवली सगळ्या बिघडतात. काही कोणी कुठला अधिकारी लक्ष देत नाही. त्यामुळे कुणाची काय अध्यक्ष आणि काय कुणाचं काय शंका तरी घेणार नाही. कुणाला चांगलं आणि कुणाला वाईट म्हणणार. हाल व्हायला आले, गरीब जनतेचा हाल व्हायला आले. कुठून आलाय तुम्ही? हो ये.
कोल्हापूर समोर काय समस्या वाटतात? समस्या बस नाही वेळेवर. माळवा विकाय आलं तर तिथं बसू देत नाहीत. भाजीपाला दही विक्री हेच करायला आम्ही आलोय. खरं एकमेकाला सामावून घेत नाहीत. उंबरट बोलतात. बसला गर्दी असती. पोरं सकाळची कॉलेजला आलेली जेवायची तरी बस नाही. 2:30ची बस अजून लागलेलीच नाही. आम्ही आता 7 वाजल्यापासून इथं आहे. बस अजून आहे का? आता 3 वाजून गेलं. मग 7 वाजता आम्ही आलो. जेवायचं हा 4:15ला आम्ही उठून या धंद्यासाठी येतोय. आम्ही काय आमच्या पोटासाठी येतोय. पण इथे वेळे काहीच नाही. निवडणूक आता माणसाला करायला पाहिजे ना हे व्यवस्था. मुलांची शाळा बसला 12:30ला सुट्टी आहे. 1ला बस होती ती पण बंद केली. आता अजून पोरं आहेत बघा शाळेची पोरं अजून आहेत. काय एका पुरगीला बसमध्ये चक्कर आलेल्या समस्या आहेत. सांगा बघूया. महानगरपालिकेचा दुर्लक्ष. बाथरूमला काय जागाच नाही. बसू बी देत नाहीत. आणि काय सांगू. होय घाण सगळी स्वच्छता काय नाही तिथं. पाणी नाही काय नाही. बाथरूमला सावित्रीबाई फुलेला जात्याचा बसू देत नाहीत. आम्ही जातोय तिथं बसायला खरं बसू देत नाहीत. रागाला येतात. काय करायला पाहिजे वाटते तुम्हाला? काय सोय करायला पाहिजे. माळवावाल्या शेतकरी लाईन एक पाहिजे. शेतकऱ्यासाठी एक लाईन पाहिजे. कपिल तीर्थ गेलं तर तसंच आहे. आमची घामाची कष्टाची आहे ते वाच मारतोय ना जगा. मग करतोय ना आम्ही. आणि आम्हाला रोग लागला तर होय 15 रुपये घेऊन 1-2 तास 3 तास खरं बसू देत नाहीत. तिकडली घेवारी बसू देत नाहीत. आमची दाद घ्याय नको. घेतच पळवा नाही. इकडे जावा तिकडे जावा म्हणाले. आमची सरकारची तरी घ्याय पाहिजे. लहान मुलं नेली म्हणा. आम्ही गेलो म्हणा. पैसा का कुठला आणणार आम्ही? मोठ्यांचा वशील आहे तिथं ती घेतात. उलटी गोरगरीब आम्हाला घेत नाही तिथं. हे चिप्यारला म्हणा सावित्रीबाईला म्हणा. शेतकऱ्यासाठी माळवासनी लाईन पाहिजे व्यवस्थित. नेली गरीबासाठी. आता दवाखाना किती मोठ्याच आहे. मोठ्या दवाखान्यात पैसा आम्ही कुठला आणणार सांग. मिळवून खाणार आम्ही. 16 वर्ष झाले तर आमच्या मालकाला 14 वर्ष चालू आहे. असं आहे हो. म्हणून म्हणायचं गोरगरीबासाठी शिप्प्यार म्हणा सरकारी म्हणा बघायला पाहिजे त्यांनी. दुसरं काय नाही. नमस्कार, आपलं नाव? नजमुद्दीन जमादार. काय वाटते तुम्हाला कोल्हापूर समोर काय समस्या आहेत? कोल्हापूर आता खड्डेपूर म्हटलं तर चालेल. काय खड्डेपूर म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही काय. आणि पाण्याबद्दल समस्या आहेत. महापूर येतो त्याकडे कोणाकडे लक्ष नसते काय. पाणी कोल्हापूर शहरात सगळीकडे पाणीच असते. विनोस कॉर्नर म्हणा ही सगळीकडे पाणी असते.